बघा, 22 सेंटीमीटर परिमिती असलेल्या आयताकृती जागेत जास्तीत जास्त किती 1 बाय 1 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसतील? असा प्रश्न, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत. आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही, हा माझा विश्वास, हे माझं बोलणं लिहून घ्या. ओके, हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय लेकरांच्या कॉमेंटच्या माध्यमातून. मी सर तुमच्या प्लेलिस्ट पाहून पोलीस झालो, तलाठी झालो, ग्रामसेवक झालो, सरळ सेवा क्वालिफाय झालो, फॉरेस्ट ऑफिसर झालो, वगैरे वगैरे. माऊलीची कृपा असू द्या. हे सगळं कशासाठी? तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका विचारता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा? 22 सेंटीमीटर परिमिती असलेल्या आयताकृती जागेत जास्तीत जास्त किती 1 बाय 1 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसतील? लक्ष द्या, 22 सेंटीमीटर परिमिती असलेल्या आयताकृती जागा आहे. ही आहे लेकरांनो आयताकृती जागा. आणि या जागेची काय परिमिती दर्शवली? या जागेची परिमिती गणित म्हणते 22 सेंटीमीटर. आता आयताची परिमिती गोष्टी लक्षात घ्या, किंवा हे काय बारीकची सूत्र असतात लेकरांनो, आम्ही पाठ केले पाहिजे. आयताची परिमिती काढण्यासाठी 2 कंसामध्ये लांबी आणि अधिक स्वरूपात रुंदी असते. इथं या आयत आकार जागेत जिची परिमिती 22 सेंटीमीटर आहे फरशा बसवायच्या, या आयत आकृती जागेची परिमिती आहे लेकरांनो 22 सेंटीमीटर. इथं हे 2 कंसामध्ये ही लांबी अधिक रुंदी शब्द. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जसं की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा, भागीला असेल गुणिला मांडा, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. हे काही गणितीय गुणधर्म आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे. आता इकडं फक्त काय राहिलं, 2 जर इकडे गेले भागीला स्वरूपात, तर या उजव्या पक्षामध्ये लांबी अधिक रुंदी राहिली कंसामध्ये, आणि हा भाग गेला 11, म्हणजे 11 बराबर लांबी अधिक रुंदी. याचा अर्थ लांबी आणि रुंदी यांची बेरीज 11 असावी. आता प्रश्नामध्ये हा जो शब्द आहे जास्तीत जास्त किती 1 बाय 1 सेंटीमीटरच्या फरशा बसतील. आता लांबी आणि रुंदी 11 येण्यासाठी एकतर 6 आणि 5 अशी बेरीज येऊ शकते. म्हणजे क्षेत्रफळात आम्ही गुणाकार करतो, मात्र इथं लांबी आणि रुंदी यांची बेरीज 11 येऊ शकते. त्यानंतर 11 बेरीज 8 अधिक 3 अशी सुद्धा येऊ शकते. पुढे चला, आणखी 11 मला वाटतं याच्यात 2 मध्ये जर घेतलं, बाकीचं न घेता, लक्ष द्या, 7 4 वगैरे येते, 7 अधिक 4 असं सुद्धा येते. 7 अधिक 4 11 होते सर. मग आता लक्ष द्या, मात्र इथं जास्तीत जास्त हा शब्द आहे. आणि लेकरांनो आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आम्ही लांबी गुणिला रुंदी हे सूत्र वापरतो. इथं जर गुणाकार केला, ही लांबी आहे, ही रुंदी आहे, 6 पंच 30 होते. इथं जर गुणाकार केला 8 त्रिक 24 होते. इथं जर गुणाकार केला 7 चूक 28 होते. कोणता गुणाकार मोठा व्हायला लागला? तर 6 आणि 5 यांचा गुणाकार मोठा व्हायला लागला. याचा अर्थ 6 पंच 30 सेमी स्क्वेअर हे त्या जागेचं लेकरांनो क्षेत्रफळ यायला लागलं. आता हे झालं त्या जागेचं क्षेत्रफळ. आता जी फरशी टाकायची, त्या फरशीची बाजू अनुक्रमे 1 बाय 1 आहे, म्हणजे चौरस आकृती फरची आहे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. म्हणजे चौरस आकृती फरचीचं क्षेत्रफळ काय? तर चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जे सूत्र आम्ही यूज करतो, बाजू गुणिला बाजू किंवा बाजूचा वर्ग, 1 चा वर्ग 1,
एकचा वर्ग जरी केला तर उत्तर 1 किंवा 1 गुणिला 1 करा, याचंही उत्तर 1च येणार, म्हणजे 1 येणार. मग आता हा भाग कसा जाणार तर 30 न जाणार. 30 फरशा हा जास्तीत जास्त शब्दप्रयोग केल्यामुळं इथं आम्हाला लांबी पर्टिक्युलर त्या आयताकृती जागेची लांबी किती घ्यावी लागते तर 6 सेमी, आणि त्या आकृती जागेची रुंदी किती घ्यावी लागते हो सर तर 5 सेमी. लक्ष द्या. आता तुम्ही जर परिमिती काढली तर काय सूत्र, 2 कंसामध्ये लांबी अधिक ही रुंदी, 2 कंसातील बेरीज 11 आणि 2 11 यांचा आहे गुणाकार, 11 दोन्ही 22 सेंटीमीटर. ही आम्हाला त्या जागेची परिमिती कंसामध्ये दर्शवली. अशा पद्धतीचे हे काही नागमोडी वळणाचे गणित विचारतात. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य सराव म्हणून अभ्यासता येतील. गणितासंबंधीच्या शंका कुशंका सुद्धा विचारता येतील. ओके. फरशी आणि आयताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्येही विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.